आता हे मोठे बोलत नाही, आता यांचं लग्न नाही होणार. हे अशीच फिरणार, सुख करता घालणं टांगलं हे असेच फिरणार आता गावानं. यांनी एकच काम करायचं, बघविलिंडी ओढायची, गांजा ओढायचा आणि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. एवढंच काम आहे तुम्हाला. नाही जमलंय मोबाईल आहे का रे? मोबाईल आहे ना, हँग झाली पोरं मोबाईल मुळे. काय झालं, आतली चड्डी नाही, आतली काय ना आतली चड्डी नाही, पण ते 17,000चा मोबाईल ते टप्पर, आतली चड्डी नाही, असा चेन आहे उघडी ना, असं नाही मोकळा फिमर रेंज मध्ये. एक माणूस ऑफिस मधून आणि ते सरळ बाथरूम मध्येच घुसलं आणि ते जाताना सरळ येताना वाकडच होऊन आलं. त्याच्या बायकोने 4-5 दिवस डॉक्टर बोलते ठीकच होय ना. एक डॉक्टर म्हणला घाबरायची काय गोष्ट नाही. बाथरूम मध्ये गडबडीमध्ये मोबाईलच्या नादात बाथरूम मध्ये जे पॅन्टीचे बटन हे शर्टाच्या बटनाला गुंतले. आता बटन पॅन्टीच्या शर्टाला कसं नीट होईल. त्याची बायको म्हणली डॉक्टर ह्याला कोणतं इंजेक्शन लागल. इंजेक्शन नाही, लादाने गुंडी तोडा. खट मारला, खटखट म्हणला, लाद घातली आणि गडी टाईट झाला. चला रे कीर्तनाला. अरे काय मोबाईल एकाने ऑफिस मधून आलं, ती व्हॉट्सअप खेळ केलं, बाथरूम मध्येच घुसलं. ते चेन तर खोलाव का, चेन तर खोलाव का, अख्खं बुटात पण गेलं बुवा, त्याचा पत्ता नाही. अरे काय आकलीचा पत्ता नाही. काय काय माणसं तुम्ही. मोबाईल पहा ना, मी नाही मोबाईल बघू नका, पाहत नाही मी मोबाईल बघून पाहत नाही. तुम्ही पहा मोबाईल, पण निमिट पाहिजे ना. कोण जिथं आती तिथं माती होत असते, होय ना रे. मोबाईल आहे का रे मोबाईल. हा मोबाईल साईज केलं एक थोडं ठेवायची पोरीची बरं नाही झोपाली पाहायचं. डबल नाही झोपाली तूच मेरी जान. पोरगीच भेट ना, ते स्क्रीन ला फोटो ठेवतो. पोरगीच भेट ना आपल्याला. ते माऊली महाराजांना सांगितलं खरंय, त्यांच्या टोळीत आलं तर बरं होतं. डबल नाही झोपाली ती शेमडी पोरगी. शेमडी प्युअर शेमडी, नाकातून शेमड, हे बी शेमड, घे मार जग. एवढंच काम आहे तुम्हाला. पहिलंही ना हे पोरांच्या बापाला म्हणतात लग्न करा, पोरांचा बाप नाही. आता जिरली. पहिले पोरांच्या बापाची टोपी वळवर करत होती, आता पक्की जिरली. आता पक्की जिरली ना, आता खोटा उपलं पण खोटी नाही उपडणार. आता पक्की आली यांना. आता पोरांच्या बापाला राम राम घालतो. राम राम तुम्हाला यंदा नाही. तुम्ही मसवालाच घाला, तुम्हाला यंदा नाही. विठ्ठल हे माणसं पडलं इच्छा तरी म्हणलं महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात, बडमनाव कीर्तन करू का. एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधतात, नरडा बांधू का. एक म्हणलं तुकाराम महाराज नाहीला विमान आलतं, विमान कुठं उठलं. म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडला काय जागा लागत होती काय. हा एक म्हणलं हरिपाठात नेमकं काय, हरिपाठात नेमकं काय. मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र. हरिपाठात नेमकं काय, पुण्याची गणना कोण करे. पुणे हरिपाठामध्ये तीर्थ आहे, हरिपाठामध्ये विठ्ठल. एक म्हणलं ताट जेवताना ताटाचे कडनं पाणी का फिरतात. मी म्हणलं मुंग्या आहेत येऊन म्हणून आम्ही कंपाऊंडच बांधलंय. हिचे तर लय माणसं जेवण करणे म्हणजे येत नाही. आपण श्लोक म्हणतो ना, श्लोक म्हणतो ना आपण,
लय चित्र विठ्ठल विठ्ठल हे मोठे पोर हे पोरांच्या बऱ्यामध्ये जिंदगी नाश करतात. तूच मेरी जाने शेंबडी पोरगी ते बी शेंबड. त्या दिवशी थोडं बापाला धमकी दाखव. बापाला धमकी दाखवासाठी त्याने औषध घेतलं होतं. औषध ते वाटा प्यायला होता का रे? ते फक्त वाटाला सोडलं होतं. त्याच्या आई लढायला लागली माझ्या पोरी औषध घेतलं म्हणून. त्याच्या बापाच्या दोस्तांना त्याला दवाखान्यातच नेलं. दवाखान्यातच नेलं. असा पट्टा काढला डॉक्टरनी, वरून जीवनच काढला. तो कबला झाला. डॉक्टर माही पेला नाही, फक्त सोडलं होतं. तू आता गोड गोड बोलू नको, तू आता पालता होय. डॉक्टर माही खरं पेल पालता बाय. डॉक्टर माही खरं पेल नाही पालताय मला ना. डॉक्टर म्हणले आता बाहेरून देतले, आता मधून द्यायचे. आता तू पालता व्हायचे. औषध पितात ना दवाखान्यामध्ये उलट टांगीत उलट टांगीत असं. डॉक्टर म्हणले पालतावाय. डॉक्टर माय पालतावाय. डॉक्टरने इकून जे नळी घातली इकूनच काढली बुवा. त्याच्या दोस्ताला म्हणलं औषध पितो का? तो म्हणला महाराज शेण खाऊ पण औषध नको रे. झालं लय भयानक विठ्ठल विठ्ठल.